दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी, दहशतवाद्याचा फोटो समोर आलेला आहे। पहलगाममध्ये गोळीबार करणारा दहशतवादी आणि त्याचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। हा दहशतवादी कोण, त्याचं नाव काय आणि त्याचा खात्मा आता कसा करायचा या संदर्भात आता सैन्य काम करतंय। हा फोटो आहे कालच्या दहशतवाद्याचा, त्याच्या हातामध्ये बंदूक आहे, AK-47 रायफल घेऊन हे लोक पर्यटकांमध्ये घुसले होते। पर्यटकांना नाव विचारून, त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केलेला होता। हे सगळे दहशतवादी 4 जणांचे फोटो आपल्याला दिसतायत आणि त्यांच्या हातामध्ये बंदुका दिसतायत। त्यापैकी हा एक दहशतवादी आणि या 4 जणांचं हे टोळकं दहशतवाद्यांचं हे पर्यटकांमध्ये घुसलेलं होतं। त्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केले। या 4ही जणांना शोधून आता त्यांचा खात्मा करणं हीच आता सैन्याची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी पहलगामच्या आजूबाजूला असलेलं जंगल असेल किंवा ज्या ठिकाणून हे दहशतवादी आले असतील, कुठे लपले असतील, त्यांना शोधून काढण्याचं आणि त्यांचा खात्मा करण्याचं आव्हान आता सैन्यासमोर आहे। दुसरीकडे उरी सेक्टरमध्ये सुद्धा दहशतवाद्यांमध्ये आणि सैन्य दलामध्ये चकमक सुरूच आहे। तिथे देखील काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय। आता हे फोटो जे समोर आलेले आहेत, या फोटोमध्ये हे 4 जण दिसतायत। या 4 जणांनीच काल पर्यटकांवरती हल्ला केलेला होता। न्यूज 18 लोकमतच्या हाती हा दहशतवाद्याचा फोटो आलेला आहे। एक्सक्लुझिव्ह हा फोटो आपण बघतोय। त्यापैकी एक जण जो आहे तो कालच्या पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये होता, ज्यानं पर्यटकांवरती गोळ्या झाडलेल्या होत्या। आता या दहशतवाद्याला शोधण्याचं मोठं आव्हान हे सैन्य दलासमोर। मात्र मगाशीच निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत बोलत होते, तर हेमंत सरांनी सांगितल्याप्रमाणे एखादा दहशतवादी ज्यावेळेला हल्ला करतो त्यानंतर त्याचं 6 महिन्यापेक्षा आयुष्य नसतं। सैन्य दलाकडनं त्याला शोधलं जातं, त्याला ठार केलं जातं। त्यामुळे हा जो कोणी दहशतवादी आपल्याला फोटोत दिसतोय त्याचं सुद्धा आता आयुष्य संपलंय असं म्हणायला हरकत नाही। याच संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत, थेट जाऊयात। उदय, खरं तर माझ्यासोबत कर्नल अभय पटवर्धन आहेत। कर्नल अभय पटवर्धन यासाठी महत्त्वाचे आहे कारण त्यांनी ज्या ठिकाणी हा सगळा हल्ला झालेला पहलगाम, त्या ठिकाणी आपली सेवा जी आहे ती बजावलेली आहे आणि त्यावेळी देखील तिथली सुरक्षा व्यवस्था कशी असते याचा आढावा त्यांनी स्वतः घेतलेला आहे। त्यांच्याशी थेट संवाद साधूया। सर, काल जे काही झालं तिथं तुम्ही याआधी आपली सेवा दिलेली आहे। तुम्ही कधी असा विचार केला होता का की ज्या ठिकाणी पर्यटक असतात त्या ठिकाणी असा हल्ला होईल? ते हल्लेखोर नेमके कुठून आले असेल? काय तिथली भौगोलिक स्थिती आहे? पहलगाम हे जे गाव आहे हे बॉर्डरपासून जवळपास क्रोफ्लाईट 60 किलोमीटर दूर आहे आणि जर दऱ्याखोऱ्यांमधनं यायचं असलं पहाड ओलांडून तर साधारण 2 ते 3 दिवस लागतात, कारण 80 किलोमीटरच्या जवळपास त्याचं डिस्टन्स पडतं, 80 ते 100 किलोमीटर। पण ते श्रीनगर आणि जम्मू हायवेवर आहे। अनंतनाग नावाचं जे एक मोठं गाव आहे जिथे आपली एअरबेससुद्धा आहे आणि त्याच्याजवळ पुलवामा जिथे मागे हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ला, ज्याच्यात CRPFचे लोक गेले, त्याच्या ईस्ट साईडला हे गाव आहे, म्हणजे पूर्वेकडे गाव आहे हे। आणि हे एक अतिशय महत्त्वाचं गाव आहे कारण जेव्हा अमरनाथ यात्रा जाते तेव्हा इथे जे मोठं ग्राउंड आहे ज्याला आम्ही ग्रेझिंग ग्राउंड म्हणतो, तिथे पहिला पडाव लागतो भक्तांचा आणि इथनं मग यात्रा चालू होते। तर हा जो पडाव आहे हे ग्रेझिंग ग्राउंड किंवा ज्याला मिडोज म्हणतात, कुरण म्हणतात, ते साधारण 1.5 किलोमीटर बाय 1.5 किलोमीटरचं मोठं ग्राउंड आहे आणि तिथे गुरं चारायला हे लोक किंवा बकऱ्या चारायला हे लोक न्यायचे। तर त्याच्यामुळे ते चांगलं ग्राउंड आहे। आमच्या वेळेला ते मोकळं होतं, पण काल जे मी TV चित्र पाहिली त्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन झालेले आहेत, काही टेंट्स उभारले होते, काही खाण्यापिण्याच्या दुकानं होती, काही ठिकाणी फेन्सिंग लागलेलं होतं। म्हणजे एक मोठं पर्यटन स्थळ आणि रात्री राहण्याकरता हे स्थळ झालेलं आहे। आता हा जो कुरण आहे ते कुरण पहलगामपासून साधारण 5 ते 6 किलोमीटर दूर आहे आणि तिथे जायला रस्ता नाही आहे। एक पायवाट आहे किंवा घोडेवाट आहे, ते घोड्यावरनं जावं लागतं किंवा पायी चालून जावं लागतं। आता हे जे कुरण आहे ते एक व्हॅली टाईप आहे, याच्या 4ही बाजूला छोट्या छोट्या हिल्स आहेत आणि त्याच्यावर दाट जंगल आहे, चीडची किंवा ज्याला आपण पाईन ट्रीज म्हणतो, त्याची जंगल आहेत मोठी मोठी। त्यामुळे कोणी इथे जर आलं तर त्याला इथनं नाहीसं व्हायला किंवा जंगलामध्ये विरघळून जायला फार सुंदर रस्ता आहे। आता हे जे टेररिस्ट आले असतील इथे किंवा आतंकी लोक जे आलेले आहेत ते एका दिवशी नाही आलेले। हा जो प्लॅन आहे हा अनेक दिवस आधी झालेला असेल आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे
की हे जे लोक तिथे गेले त्याची टेररिस्टला जी काही माहिती मिळाली ती टूर गाईड्स जे असतात त्यांच्यातर्फे किंवा ज्या हॉटेल्समध्ये हे लोक उतरले होते त्यांच्यातर्फे किंवा या लोकांना आधीची माहिती असेल त्याच्यातर्फे हे जे इंटेलिजन्स मिळवतात हे इंटेलिजन्स या लोकांनी आपल्या लोकांच्याकडनं मिळवलं तर सुरक्षा दलांना हे करायला पाहिजे. आणि बरोबर आहे. आणि उदय, खरंच पटवर्धन सर या भागाबद्दल खूप महत्वाची माहिती देत आहेत. मात्र या पहलगाम मधल्या दहशतवाद्याचा जो फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती प्रथम आलेला आहे तो फोटो आपण स्क्रीनवरती बघूयात. हाच तो दहशतवादी ज्यानं पर्यटकांवरती गोळीबार केला. या दहशतवाद्याचा फोटो सर्वात आधी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय आणि सगळ्यात आधी मराठी न्यूज चॅनल हे या काश्मीरमध्ये पोहोचलेलं ते म्हणजे न्यूज 18 लोकमत. आणि हे आणखी काही फोटो समोर येत आहेत. यामध्ये दहशतवाद्यांचे हे फोटो आहेत ज्यांनी हातामध्ये AK-47 घेऊन पर्यटकांवरती गोळीबार केला, त्यांचा जीव घेतलाय. अनेकांनी आपले प्रियजन गमावलेले आहेत. 27 ते 28 जणांनी त्यांनी तिथे प्राण सोडलेला आहे. आणि या दहशतवाद्यांचे फोटो आणि नावं देखील न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. 3 जणांची नावं कळलेली होती. आसिफ शेख असं देखील या दहशतवाद्याचं नाव आहे ज्याचा फोटो आता आपण स्क्रीनवरती बघतोय. हा फोटो आणि हे त्याचं स्केच, हे दोन्ही दृश्य, हे दोन्ही फोटो आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. हा एक्सक्लुझिव्ह फोटो आहे पहलगाम मध्ये ज्या दहशतवाद्यानं हल्ला केलाय त्यापैकी आसिफ शेख नावाचा हा दहशतवादी आहे ज्याचं स्केच थोड्या वेळापूर्वी जारी करण्यात आलं होतं. त्याचाच हा फोटो आपण उजवीकडे बघतोय. काश्मीरमधल्या पहलगाम मध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ले केले, ज्यांनी गोळीबार केला, लोकांचे जीव घेतले, त्या काही दहशतवाद्यांचे स्केचेस काही वेळापूर्वी जारी करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांचा शोध सुरू झालेलाच आहे. सैन्याकडनं त्यांचा शोध घेतला जातोय. या दहशतवाद्यांचा खात्मा करणं हा सध्याला एक मोठा उद्देश आहे, प्राथमिकता आहे आणि प्राधान्य आहे. दुसरीकडे स्केचेस आणि त्यांचे फोटो देखील समोर आलेले आहेत. पहलगाम मधल्या याच भागामध्ये जे हल्ला केलेले दहशतवादी आहेत, जे आता पळून गेलेले आहेत, मात्र त्यांचे काही फोटो आपल्या समोर येत आहेत. त्या फोटोंमधनं लक्षात येते की हे दहशतवादी काल पहलगाम मध्ये याच ठिकाणी हल्ला करण्यासाठी आले होते जिथे संपूर्ण देशभरातनं पर्यटक आलेले होते, महाराष्ट्रासोबतच वेगवेगळ्या राज्यांमधनं. आणि 27 ते 28 पर्यटकांचा याच दहशतवाद्यांनी जीव घेतलाय त्यांच्या हातात असलेल्या AK-47 रायफलने. एका बाजूला आपण स्केच बघतोय, त्याचाच हा फोटो आहे ज्याचं नाव आसिफ शेख असं सांगितलं जात आहे. त्याचा हा एक्सक्लुझिव्ह फोटो न्यूज 18 लोकमतवरती सर्वात आधी आणि त्याचसोबत ग्राउंड झिरो वरनं सुद्धा आपण अपडेट घेतोय. स्केच आणि फोटो याच दहशतवाद्यांचे. हा फोटो 4 जणांचा एकत्रित असा फोटो देखील समोर आलाय. जे काही प्रत्यक्षदर्शी होते म्हणजे साधारण जगदाळे नावाच्या असावरी जगदाळे यांनी जी काही न्यूज 18 लोकमतला माहिती दिली ते 20 ते 22 वर्षांचे किंवा साधारण तरुणच होते हे दहशतवादी असं त्यांनी सांगितलेलं होतं. या फोटोमध्ये बघितल्यानंतर सुद्धा हे सगळे तरुण दिसत आहेत, हे दहशतवादी आहेत. त्यांच्याकडे सशस्त्र हे होते आणि त्यांच्याकडे असलेला हा काही दारुगोळा त्याचसोबत बंदुका या सगळ्या सामानासहित ते आलेले होते आणि त्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला, गोळीबार केला, 27 ते 28 जणांचा जीव घेतला. त्यांचे हे फोटो स्केच सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती. अधिक माहिती